जी महत्वाची सूत्र आहेत यातली ती पाहत असताना आपण काल ईश्वरावरती वैषम्य आणि नैर्घृण्य या प्रकारचा आरोप कसा केला जातो या संदर्भामध्ये आपण काल बघत होतो. शेवटी आपण अशा निष्कर्षाप्रत आलो की मनुष्याला जे आयुष्यामध्ये भोगावं लागतं किंवा माणसाला जे वाटतं की हे माझ्या विपरीत आहे किंवा ज्या कोणत्याही प्रतिकूलतेबद्दल माणसाच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं ती सगळी प्रतिकूलता ईश्वराने निर्माण केली आहे का त्याच्या कारणीभूत मनुष्य आहे, म्हणजे त्याला कारण माणूस आहे, हा एका प्रश्नापाशी आपण आलो. किंवा हा एक विषय सोडवण्याकरता बसलो तेव्हा आपल्याकडे उत्तर असं आहे, वेदांत्यांनी असं म्हटलं आहे की ईश्वर फक्त विविधता निर्माण करतो, ईश्वर दुःख निर्माण करत नाही. ईश्वराकडून कुणालाच दुःख दिलं जात नाही. ज्याची ज्याची आवश्यकता आहे एक आहे. ईश्वराच्या सृष्टीमध्ये काहीही निष्प्रयोजन नाही, म्हणजे ज्याची गरज नाही पण ईश्वराने निर्माण केलं आहे असं सृष्टीत काहीच संभवत नाही. त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये निष्प्रयोजन असं काही संभवत नसल्यामुळे ईश्वराने जे जे निर्माण केलेलं आहे त्याचा कुणाला न कुणाला तरी कोणत्या तरी प्रकाराने उपयोग आहे आणि म्हणून त्यांनी विविधता या सर्व सृष्टीमध्ये निर्माण केलेली आहे. आता ही जी विविधता आहे त्या विविधतेविषयी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ते वैषम्य का वाटतं, आम्हाला ते नैर्घृण्य का वाटतं, आम्हाला ती विषमता असं मनात का येतं, किंवा ईश्वराच्या ठिकाणी जीवांच्या बद्दल दयामाया नाही असं आम्हाला का वाटतं. त्यांनी असं म्हटलंय त्याचं कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे असं आहे की त्यांनी विषमता निर्माण केली नाही, आम्ही आमच्या कर्माने दुःख ओढवून घेतलेलं आहे. आता ते दुःख कसं ओढवून घेतलं, जसं शास्त्र सांगतं, जे धर्म सांगतो, जे आरोग्याचे नियम आहेत किंवा व्यवहारामध्ये ज्या नियमांना अनुसरलं पाहिजे ते नियम आम्ही अनुसरत नाही. आणि असे जर आम्ही व्यवहारातले नियम अनुसरले नाही आणि आमच्यावरती आपत्ती आली तर त्या ईश्वराला दोष देऊन कसं चालेल असं ह्या ठिकाणी म्हटलंय की दोष ईश्वराचा नाही आहे. त्या सगळ्या ईश्वराने आमच्या सोयीकरता करून ठेवलेल्या सगळ्या शास्त्र नियम धर्म या सगळ्या ठिकाणी जे जे काही आम्हाला सांगितलंय त्याविषयी आम्ही जागरूक नाही, हा आमचा दोष आहे. दुसरं, जो तो जे भोगतो ते त्याच्या कर्माप्रमाणे भोगतो असं एक आपण म्हटलंय. आता तो जर त्याच्या कर्माप्रमाणे भोगतो तर मग आमचं कर्म पहिलं कोणतं, हा कायमचा एक विषय आहे किंवा विचारलेला प्रश्न आहे. अहो पण ज्यावेळी आम्ही काहीच केलेलं नव्हतं त्यावेळी त्या पहिल्या जन्मामध्ये कुणी कर्म केलं होतं आणि मग देवानी ही जी अशी भेदभावानी सृष्टी निर्माण केली आहे ती भेदभावानी निर्माण झालेली सृष्टी कशाच्या तत्वावर, कशाच्या भूमिकेवर, कशाच्या अधिष्ठानावर त्यांनी ती उभी केली, की काय त्याच्या मागे कारण होतं, त्याच्या ज्या कारणावर त्यांनी कुणाला असं कुणाला तसं, कुणाला सुख कुणाला दुःख, कुणाला चांगलं कुणाला वाईट असं त्यांनी का दिलं. तर त्याचं उत्तर आपल्याकडे असं आहे की कर्म हे मागच्या जन्मातलं पुढच्या जन्मातलं पहिला जन्म असं त्याचं स्वरूपच नाही आहे. कर्म जे आहे ते अनादी आहे, कर्माचं स्वरूपच अनादी आहे. जशी सृष्टी अनादी आहे, सृष्टी केव्हा सुरू झाली माहिती नाही, सृष्टीचं स्वरूप अनादी आहे, तसं कर्म कसं आहे अनादी आहे. सृष्टी जेव्हा निर्माण होते त्यावेळी ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो कशाच्या आधाराने सृष्टी निर्माण करतो, धाता यथा पूर्वकल्पवत, म्हणजे ब्रह्मदेव हा पूर्वकल्पामध्ये म्हणजे मागे जेव्हा जशी सृष्टी होती तशी सृष्टी तो पुन्हा निर्माण करतो असं त्याचं वर्णन केलंय. आणि त्यामुळे आपल्याला माहिती नाही किती मागे आपले जन्म आहेत, किती मागे त्या कर्माचं बीज आहे आणि केव्हापासून ते कर्म भोगत भोगत आम्ही आलेले आहोत. किती कर्म भोगून झालंय, किती कर्म भोगायचं आहे आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते कर्म अनादी आहे. त्या कर्माची चिकित्सा करून आपल्याला पाहिजे तसं उत्तर जर मिळवता नाही येत
किंवा आपल्या मनाचं समाधान होत नाही, तर मागचं सोडून द्यावं. ते म्हणतात की आज आमच्या हातामध्ये जे कर्माचं स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आम्ही का स्वीकारत नाही, किंवा त्या स्वातंत्र्याने आम्ही चांगलं कर्म का करत नाही ज्याचे आम्हाला चांगले लाभ मिळतील. त्यांनी सांगितलं की काही झालं की वाईट असलं काय किंवा चांगलं असलं काय, दुसऱ्यांनी जर आपल्याला सांगितलं की हे कर, आपल्या घरी आईवडिलांनी सुद्धा मुलांना जर आग्रहाने सांगितलं की अमुक एक कर, तर मुलं काय म्हणतात आईवडिलांना, हे बघ तू मला आग्रह करू नको, तू मला सांगू नको, मी काही तुझं ऐकणार नाही, मी काही करणार नाही. हा आग्रह जो आहे की दुसऱ्यांनी आग्रह केला की तो मी मानीनच असं नाही, कारण मला आवडत नाही दुसऱ्याचं बंधन, कुणालाच आवडत नाही, बंधन कुणालाच आवडत नाही. प्रत्येकच माणसाला आपण स्वतंत्र असावं असं वाटतं. दुसऱ्यांनी काय म्हणून आमच्यावर लादावं, दुसऱ्यांनी काय म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा काही गोष्टी आग्रहाने करायला लावाव्यात, तुम्ही करायला सांगताना मग आम्ही मुळीच करणार नाही, अशी पण एक भूमिका असते, असा पण एक स्वभाव असतो. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक माणसाला जर त्याचं त्याला स्वातंत्र्य पाहिजे आहे, प्रत्येक माणसाला जर कुणी त्याच्यावर काही लादायला नको आहे, तर मग म्हणाले सगळ्यात सोपं आहे, तुम्हाला जर काय करायचं आहे याची स्वतंत्रता आहे आणि तुम्ही तुमच्या मनाने करणार आहात, तर मग वाईट कशाला करता, मग चांगलंच करा ना, मग वाईटाचा मार्ग का अवलंबता, असा त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. की मग चांगलं आणि वाईट याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला चांगलंच करायचं आहे. मग आता तुमच्या स्वतंत्रपणावर तर कुणी काही लादलेलं नाही, मग जे चांगलं कराल त्या चांगल्याचं फळ मिळेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तुम्ही लक्षात घेतलं तर एकदा कर्माचं स्वरूप लक्षात घेतलं आणि एकदा माणसाला कर्म करण्याचं दिलेलं स्वातंत्र्य लक्षात घेतलं, तर तुम्ही ईश्वराच्या सृष्टीला दोष देऊ शकत नाही. आता दुसरं त्यांनी जे सांगितलंय की स्वातंत्र्याचा जर आम्ही दुरुपयोग केला तर आम्हाला दुःख भोगावं लागतं. तसंच दुःख भोगण्याची कारणं काय की राजा किंवा शासन जर योग्य नसेल तरी सुद्धा आम्हाला दुःख भोगावं लागतं. आता राजा किंवा शासन योग्य नसेल तर दुःख भोगावं लागतं, याला जबाबदार कोण, पुन्हा आम्हीच जबाबदार. की जो अयोग्य राजा आहे त्याला दूर करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे का नाही, ते आम्ही केलं पाहिजे. त्याला जर आम्ही दूर करू शकत नाही तर मग जसं मराठीमध्ये कविता आहे, मुकी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका. पण अशीच मेंढर जर आम्ही बनलो की कुणी आम्हाला हाकावं, म्हणजे कुणीही कोणत्याही दिशेने न्यावं आणि आम्ही मुकाट्याने त्या दिशेने जावं, तर त्याला इलाज नाही, त्याला पर्याय नाही. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की या ठिकाणी जे निरनिराळे दोष उत्पन्न होतात, मग त्यांनी म्हटलंय कोणते कोणते दोष, भूकंप आदी दोष सुद्धा, अनावृष्टी अतिवृष्टी आदी दोष सुद्धा, या सगळ्या प्रकारचे जे दोष आहेत हे सगळे दोष कुणामुळे आहेत की जो राजा किंवा जे अनुशासन योग्य नाही त्याचेच दोष त्या सगळ्या समाजाला भोगावे लागतात. मग त्याच्यामध्ये पर्यावरणाचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये प्रदूषणाचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये धर्मशास्त्र म्हणतं त्याप्रमाणे माणूस सगळाच समाज विपरीत व्यवहार करू लागला तर त्या विपरीत व्यवहाराची फळं त्या सगळ्या समाजाला भोगावी लागतात. जसं आपण त्या भोपाळची वायुगळती म्हणतो की त्या भोपाळच्या वायुगळतीच्या तिथे असणाऱ्या लोकांनी जे काही वेडवाकडं केलं किंवा जो काही भ्रष्टाचार केला किंवा त्याच्यामध्ये वापरण्याचं जे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्या बाबतीमध्ये सुद्धा प्रामाणिकपणाने ती राबवली नाही. कारण काही असतील, पण त्या कारणांच्यामुळे घडलं काय, त्या कारणांमुळे एक गोष्ट घडली की त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती ती वायुगळती सुरू झाल्यानंतर लोकांची हानी झाली. आज इतक्या वर्षांनंतर 22 वर्षांनंतर जेव्हा पुन्हा ती केस ओपन झाली, पुन्हा तो विषय जेव्हा समोर आला, त्यावेळी पुन्हा आता किती सत्य बाहेर येत आहेत की त्याच्यामध्ये दोषी असणारे लोक परदेशी आहेत, त्या लोकांनी त्यात दोष निर्माण केलेत. आणि आमच्या पंतप्रधानांच्या सारख्या राज्यकर्त्यांनी ज्यांनी दोष निर्माण केले आहेत त्यांनाच संरक्षण देऊन ह्या देशातून बाहेर सुरक्षितपणे काढलेलं आहे. म्हणजे आमच्या देशातली हजारो माणसं मरतात आणि परदेशातला जो मनुष्य त्याला कारणीभूत आहे त्याला सही सलामत जगवायला आम्ही त्याला बाहेर पाठवून देतो.
मग आता आमची माणसं इतकी जी मेली त्याची कारणं काय? आम्ही यांना निवडून दिलं म्हणून, आम्ही यांना राज्यावर बसवलं म्हणून. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कर्माचा जो दोष आहे तो ज्याचा त्याच्याकडे येतो. आम्हाला हे सगळं का भोगावं लागतं? आम्हाला आमच्यामुळे भोगावं लागतं, आम्हाला दुसऱ्यामुळे भोगावं लागत नाही. आणि म्हणून ते सांगतात निसर्गाचं शोषण आम्ही करतो, निसर्गाचा कोप आम्हाला ओढवून घ्यावा लागतो. म्हणाले हे सगळं आहे तरी सुद्धा कितीही आम्ही ज्याला आपण विषमता म्हटली, कितीही आम्हाला मान्य अमान्य असं म्हटलं तरी सुद्धा नको हे मानवाचं जीणं, नको हे जीवन असं जरी आम्ही म्हटलं तरी सुद्धा माणूस म्हणाले माणूसच म्हणून जन्माला यायला तयार होतो. तो असं म्हणत नाही की जाऊ दे आता सृष्टीत जर पुन्हा पुन्हा जन्मालाच यायचं आहे तर माणूस म्हणून कशाला जन्माला यायचं? आपण प्राणी म्हणून जन्माला यावं, आपण गाढव म्हणून जन्माला यावं, आपण बैल म्हणून जन्माला यावं, आपण गाय म्हणून जन्माला यावं, म्हैस म्हणून जन्माला, आपण म्हणू छे पुढचा जन्म पुन्हा माणसाचाच मिळाला पाहिजे, माणसाचाच मिळावा. कारण माणसाच्या जन्माला येऊन मिळणारा जो आनंद आहे, देवाने दिलेली जी बुद्धी आहे, कर्माचं जे स्वातंत्र्य आहे आणि आम्हाला असलेलं जे जीवनामध्ये आनंदाच्या अनुभवाचं जे एवढं विशाल क्षेत्र आहे ते सोडून मनुष्य प्राणी व्हावा असं म्हणत नाही. मग ही विषमता माणसाच्या मनात काय येते? त्यांनी म्हणावं त्याच्या ठिकाणी की या जगामध्ये ईश्वराने जर सगळेच जीव निर्माण केलेत तर माझ्या दृष्टीने सगळेच सारखेत. मी माणूस झालो काय किंवा गाढव झालो काय, किंवा मी म्हैस झालो काय किंवा गाय झालो काय, बैल झालो काय, असं होत नाही. त्यांनी सांगितलं विषमता ही माणसाच्या ठिकाणी राहते. विषमता ही माणसाने केलेल्या गतजन्माची कर्म जे आहे त्याची फळं भोगताना राहते. आणि ही जी विषमता आहे ती जी जशी असेल तशी, पण या जन्मामध्ये जर उत्तमच कर्म करत राहिलो तर त्या उत्तम कर्माचे लाभ कसे मिळतात त्याचा का नाही आम्ही विचार करत, त्याविषयी आम्ही का नाही जागरूक राहत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलंय की म्हणाले कर्मामध्ये किंवा कर्माच्या विषयी आपण जो मगाशी प्रश्न उपस्थित केला तो त्याकरता सूत्र आहे न कर्मा विभागादिती चेन्ना नादित्वात. म्हणाले कर्मामध्ये भेद संपवत नाही असे म्हणू नये, कारण सृष्टी अनादी आहे. या अनादी सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्यांनी केलेलं जे कर्म आहे ते भिन्न भिन्न आहे आणि त्यांनी केलेल्या भिन्न भिन्न कर्माप्रमाणे त्याला लाभणारी जी फळं आहेत ती पण भिन्न भिन्न आहेत. आणि म्हणून आता दुसरा एक विषय त्यांनी घेतला की हे जे जग आहे ही सृष्टी अनादी आहे असं म्हणताना युक्तीला आणि श्रुतीला ते धरू नये असं तुम्ही कसं म्हणता? उपपद्यते चाप्युपलभ्यतेच असं त्यांनी म्हटलंय की सृष्टी अनादी आहे हे मानणं युक्तीला आणि त्याचबरोबर श्रुती स्मृतीला धरू नये. कसं धरू नये? जसं ते म्हणतात, अगदी व्यवहारातलं उदाहरण दिलंय की आम्ही गाढ झोपलो आणि गाढ झोपेतून जागे झालो, की गाढ झोपेतून जागे झाल्यानंतर आम्ही जे जागे होतो ते आम्ही स्वतः म्हणूनच जागे होतो, की आमच्या ठिकाणी अरे ह्या शरीरामध्ये आपण झोपलो आणि जागे दुसऱ्याच कुठल्या तरी शरीरात झालो अशी जाणीव कधीच कुणाला येत नाही. की ज्या शरीराला घेऊन आम्ही झोपलो आहोत त्याच शरीराला घेऊन आम्ही जागे होतो. त्यांनी सांगितलं, श्रुती स्मृतींनी पण हेच सांगितलेलं आहे की जे जे कर्म आम्ही आत्ता केलेलं आहे त्याच कर्माच्या आधाराने आम्हाला पुढचा जन्म यायचा आहे. आणि त्याच आधाराने सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी सृष्टीच्या प्रलयानंतर पुन्हा त्या जीवाच्या बरोबर असलेलं जे ते कर्म आहे त्याच कर्मानिशी त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढं लक्षात घ्या, म्हणाले की सगळ्या सृष्टीमध्ये सगळे जीव आपल्या कर्माप्रमाणे जन्माला येतात, आपल्या कर्माप्रमाणे देह ठेवतात. पण म्हणाले एक गोष्ट आहे की जो आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या साह्याने, आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या बळावरती जो जिंकतो किंवा जो समजून घेतो किंवा ह्या जगताचं रहस्य जाणतो किंवा ह्या ब्रह्माला जाणतो तोच ह्या सगळ्या चक्रातून सुटतो. दुसरा कोणी सुटत नाही. नुसती चर्चा करून, नुसता दोष देऊन म्हणाले आजपर्यंत कोणी सुटलं नाही. आता त्यांनी हा एक अध्याय आपला त्यातला संपला. त्या अध्यायात आता आपण पुढे चाललो. आता थोडासा जो भाग आहे की ज्या भागामध्ये आपण
आता प्रत्यक्ष सांख्यांच्यावरती हल्ला करणार. आता सांख्यांच्यावरती हल्ला करतानाचं एक पहिलं सूत्र आपण घ्यायचं तर आपण असं घेऊया, किंवा त्याच्या संदर्भामध्ये विचार करताना आपण असं पाहूया की सांख्य काय म्हणतात की पुरुष आणि प्रकृती हे दोघे पूर्ण वेगळे आहेत. त्यानंतर ही प्रकृती जड आहे. ही जड प्रकृती जी आहे ती जड प्रकृती हे सगळं निर्माण करते, हे जगत निर्माण करते. आता या जड प्रकृतीला हे जग कसं निर्माण करता येतं? कारण चेतन असल्याशिवाय निर्माण करण्याची प्रेरणाच निर्माण होऊ शकत नाही. ते खोडून काढलंय. आता ते कसं खोडून काढलंय बघा. ही जी प्रकृती आहे ती जोपर्यंत तिच्यापासून विकृती म्हणजे तिच्यामध्ये बदल होत नाहीत तोपर्यंत ती प्रकृती आहे. ती जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत काय म्हटलंय की सत्व, रज आणि तम हे तीनही गुण साम्यावस्थेला आहेत. म्हणजे सारखे आहेत, इक्विलिब्रियम आहे, त्यांच्यामध्ये समतोल आहे, साम्यावस्था आहे. आता त्या साम्यावस्थेला ते तीनही गुण आहेत. आता त्या गुणांची जी साम्यावस्था आहे ती साम्यावस्था प्रकृती जग निर्माण करते तेव्हा कशी बदलते, का बदलते, कुणामुळे बदलते हा प्रश्न विचारलाय. कारण जर ती जड आहे म्हणजे मला सांगा ह्या टेबलाला असा काही आनंद होतो का की आपण शारदा मठामध्ये हे टेबल म्हणून राहिलो आहोत. धन्य आपलं भाग्य आहे की आपल्याला इतक्या चांगल्या ठिकाणावरती, इतक्या पवित्र ठिकाणी आपल्याला राहता येतं आहे. त्याला काय, त्याच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. हे जसं जड आहे तशीच ती प्रकृती जड आहे. तिला काय फरक पडतो? लाकूड आहे, दगड आहे, धोंडा आहे, तिला काही फरक पडत नाही. मग आता ती प्रकृती जर साम्यावस्थेतली प्रकृती वैषम्याला प्राप्त व्हायची म्हणजे तिच्यामध्ये बदल व्हायचे तर बदल कोण करतो हा पहिला प्रश्न आहे की तिच्या ठिकाणी बदल कोण करून देतो. म्हणजे तो बदल करण्याकरता जडाला बदल करता येत नाही, त्याला चेतन पाहिजे. चेतनाशिवाय काही बदल करता येत नाही. मग चेतनाचा संपर्क आल्याशिवाय जर बदल होत नाही तर तुमची ही जी साम्यावस्था आहे तिच्यामध्ये फरक कसा पडतो, तरतम कसं येतं, वैषम्य कसं येतं याचं उत्तर द्या. त्याला सांख्य उत्तर देतात. ते काय म्हणतात की हा पुरुष जो आहे तो उदासीन आहे, तो निर्लेप आहे. त्याच्याकडे सामर्थ्य कशाचं आहे? तो चेतन आहे. त्यामुळे त्याच्याकडे प्रयोजनाचं सामर्थ्य आहे की जशी आपल्याला बुद्धी आहे. आपल्याला बुद्धी आहे त्यामुळे आपल्याला कशाकरता काय करायचंय हे आपल्याला बरोबर माहिती आहे. तसं काही ह्याला माहिती आहे का की 5:30 वाजलेले आहेत, आता आपण आपल्या ठिकाणी ॲम्प्लिफाईंग सुरू केलं नाही होत. ते काही स्वतःहून ॲम्प्लिफाय करत नाही. त्याच्याकरता ज्या दुसऱ्या जडाला जोडलंय ते एक जड, हे जड आणि त्याला जोडलेली जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे ते त्याचं कार्य करायला लागतं. शक्तीच्या शिवाय ह्याला काही करता येत नाही. इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला तर हे काही करू शकत नाही, ते आहे तसंच थांबतं. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ही पृथ्वी काम करू शकत नाही, पण तिला आता जर काम करायचं आहे, तिला जर जग निर्माण करायचंय तर ते कसं निर्माण झालं त्याला सांख्यानी युक्तिवाद दिला. ते असं म्हणाले की हा पुरुष याच्या ठिकाणी जरी तो चेतन आहे म्हणून प्रयोजन आहे, आपल्याकडे आहे प्रयोजन. आपण आपल्या घरापासून इतक्या लांब काय येतो, आपण म्हणतो आता ठरवून टाकलं की एकदा 31 तारखेपर्यंत मठात जायचं, काय ब्रह्मसूत्राचा विषय आहे तो ऐकायचा. मग आता काही अडचणी येऊ ती बाजूला करायची, आपण जायचं म्हणजे जायचं. असा एक निश्चय कोण करतो? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो करतो. म्हणजे जो चेतन आहे तो करतो. हा माईक करतो का निश्चय की 31 तारखेपर्यंत मला आता इथे असं उभं राहायचंय, असा काही त्याचा निश्चय नाहीये. तर त्यांनी असं म्हटलंय की प्रकृती जी आहे तिला जग निर्माण करण्याचं कोणतंच प्रयोजन नाही, कारण तिच्याकडे असूच शकत नाही. ती जड आहे. जसं हे काही आपल्या मनाने करू शकत नाही तशी प्रकृती काही करू शकत नाही. मग सांख्य म्हणतात बरोबर आहे ना, आम्ही पुरुष आणि प्रकृती वेगळेच मानलेले आहेत, पण त्यामध्ये कार्यकारी कोण आहे तर पुरुषच आहे. पण कसा कार्यकारी आहे ते सांगतात आपल्याला. ते म्हणतात, आपण मागे पाहिलं होतं तेच उदाहरण पहिलं ते आपण आधी घेऊ, की म्हणाले पुरुष कसा आहे तो डोळस आहे पण तो पांगळा आहे. पांगळा का? कारण तो क्रिया करत नाही म्हणून.
तो पुरुष क्रिया करत नाही. आणि प्रकृती कशी आहे? प्रकृती क्रिया करते पण तिला दिसत नाही, म्हणजे ती तिच्या मनाने ती काही करू शकत नाही. तिला कुणीतरी प्रेरणा द्यायला पाहिजे. ते चेतन आहे, तो पुरुष आहे. आता सांख्यांना माहिती आहे की पुरुष आणि प्रकृती एकत्र आल्याशिवाय जग निर्माण होऊ शकणार नाही. चेतन आणि क्रियाशक्ती या दोन गोष्टी म्हणजे जड, हे दोन एकत्र यावंच लागेल आणि तेव्हाच कार्य होईल. मग आता त्या जड प्रकृतीकडून कार्य होण्याकरता जर पुरुष आणि प्रकृती एकत्र व्हायला पाहिजे तर ते कसे एकत्र होतात? त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलं की म्हणाले, तो पुरुष कसा आहे? तो पांगळा आहे आणि प्रकृती कशी आहे? ती आंधळी आहे. तर त्या आंधळ्या प्रकृतीच्या खांद्यावरती पुरुष बसतो आणि कारण त्याला पायानी चालता येत नाही. आणि ती जी आंधळी प्रकृती आहे ती पुरुष दाखवतो त्या मार्गाने, त्या रस्त्याने, त्या पद्धतीने ती चालते. आणि त्यामुळे म्हणाले ती तिचं काम करत राहते आणि तिचं काम करण्याकरता पुरुष मार्गदर्शन करतो. वेदांती म्हणतात हा तुमचा दृष्टांत अत्यंत चूक आहे. कारण पुरुषाला प्रयोजन आहे, प्रयोजन तो तिला सांगतो आहे असं कर तेव्हा ती करतीये. म्हणजे तुम्ही जे म्हणता की प्रकृती प्रधान आहे आणि ती स्वतंत्रपणाने आपलं कार्य करते, ती कुठे स्वतंत्रपणाने कार्य करू शकते? त्या पुरुषांनी तिला मदत केल्याशिवाय ती कार्य करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जो सिद्धांत सांगितला की प्रकृती प्रधान आहे आणि ती स्वतंत्र आहे, आता हे स्वतंत्रपणे कुठे कार्य झालं म्हणाले? हे कार्य स्वतंत्रपणे झालं नाही. हे एक. दुसरं सांख्य असं म्हणतात की ती जी प्रकृती आहे ती त्या पुरुषाकरता हे सगळं जग निर्माण करते. हा जो प्रत्येक पुरुष आहे त्याला उपभोग देण्याकरता ती हे सगळं जग निर्माण करते. पण म्हणाले हे जग निर्माण करावं अशी प्रेरणा तिला कोण देतं? कारण ती जर जड आहे याला काय प्रेरणा आहे? या जड वस्तूला काय प्रेरणा आहे? ती जरी प्रकृती स्वतंत्र असली तरी तिला स्वतंत्र प्रेरणा काहीच नाही, कारण ती जड आहे. ती जरी स्वतंत्र असली तरी त्याचा उपयोग नाही, तिला प्रेरणा नाही. आणि ते म्हणतात की हा पुरुष जो आहे तो तुम्ही उदासीन आहे, तो निर्लेप आहे, तो अलिप्त आहे असं म्हणता. मग त्या अलिप्त पुरुषाला हिची ती प्रकृती घेऊन करायची आहे काय? तो कशाला हिने निर्माण केलेलं जग उपभोगण्याकरता उत्सुक असेल? त्याला काहीच इच्छा नाहीये. तिने काहीतरी निर्माण करावं आणि त्या निर्माण केलेल्या गोष्टीचा आपण उपभोग घ्यावा असं त्या चेतन पुरुषाला वाटण्यासारखी काय परिस्थिती आहे? म्हणाले अशी काहीच परिस्थिती नाहीये की त्या पुरुषाला सुद्धा प्रकृतीचा उपभोग घ्यावा असं वाटत नाही. आणि तुम्ही जे म्हणता की ही प्रकृती त्या पुरुषाकरता सगळं जग निर्माण करते, तर ती त्या पुरुषाकरता जग सगळं निर्माण करायचं ते कुणाच्या आधाराने करते? म्हणजे तुमचा हा जो मुद्दा आहे की तो पांगळा आहे आणि ती आंधळी आहे आणि तो पांगळा तिच्या खांद्यावर बसले आणि ती आंधळी त्याच्या मार्गदर्शनाने चालते, हे चुकीचं आहे म्हणाले. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही दुसरा दृष्टांत देतो. म्हणाले तुम्हाला जर असं वाटतं की चेतनाच्या शिवाय काही होत नाही, तर म्हणाले गाय आहे. गाय जी आहे ती गाभण राहते तेव्हा तिचं दूध आटत जातं आणि जेव्हा गाईला पारडू होतं तेव्हा गाईला दूध यायला लागतं. मग आता तेव्हा जेव्हा गाय दूध द्यायला लागते ती तिच्या वासराकरता तिला दूध निर्माण होतं. म्हणाले मग हे कुणापासून निर्माण झालं? सांख्य म्हणतात आपोआप निर्माण झालं. ती गवत खाते, ती पाणी पिते आणि ते सगळं खाते म्हणून त्याच्यापासून दूध निर्माण झालं. तिच्या बछड्याला ते दूध पाहिजे म्हणून ते त्या काळी बरोबर निर्माण झालं. वेदांती म्हणतात अहो पण त्या काळीच का निर्माण झालं? गवत खाऊन आणि पाणी पिऊन जर का दूध निर्माण होत असतं तर म्हणाले ती गाभण असताना का नाही निर्माण झालं? आणि त्याला जे त्या पारड्याला दूध मिळावं ह्याकरता नंतरच का निर्माण झालं? म्हणजे हा निर्माण करणारा कोण आहे? त्यावेळी निर्माण करत नाही आणि ह्यावेळी निर्माण करतो असं कोण आहे? आणि मग त्यांनी विनोदानी असं म्हटलं की जर का असं होत असेल की गवतानी आणि पाण्यानी जर दूध निर्माण होत असेल तर लोकांनी दुधाच्या कासंड्या गवताच्या पेंढ्यांनाच बांधल्या असत्या आणि गवताच्या पेंढ्यापासूनच दूध घेतलं असतं. मग त्याला गाय कशा करता पाहिजे असा त्यांनी त्यांना उपहासाने प्रश्न विचारलाय.
त्यानंतर प्रश्न विचारलाय. ते म्हणाले ठीक आहे, आमचा आणखीन एक पर्याय आहे, आम्ही आपल्याला सांगतो. म्हणाले पुरुष आणि प्रकृती या दोघांना कसं जोडलंय? तुम्ही हे मान्य नाही केलं. ठीक आहे, पुरुषाचं उदासीन पण कशामध्ये राहील आणि तरी सुद्धा प्रकृती त्या पुरुषाकडे कशी येईल ते आम्ही बघतो. म्हणून ते सांगतात की लोहचुंबक घ्या, आणि लोहचुंबक आहे आणि लोखंड आहे. लोहचुंबकाला हलावं लागतं का लोखंडाला आकर्षित करायला? लोहचुंबक आहे त्याच जागेवर राहतो आणि लोखंड त्याच्याकडे खेचलं जातं आणि मग ते त्या लोहचुंबकाला जाऊन चिकटतं. तर असं म्हणाले ते पुरुष आणि प्रकृती एकमेकांशी जोडले जातात. तेव्हा त्यांनी म्हटलं की अहो, ते लोहचुंबक जे आहे ते कोणत्या तरी खोलीत आहे आणि लोखंड कोणत्या तरी खोलीत आहे, तर त्या लोहचुंबकाकडे काही लोखंड आकर्षित होणार नाहीये. जोपर्यंत लोहचुंबकाच्या जवळ लोखंड आणणारा तिसरा कोणीतरी असत नाही तोपर्यंत लोहचुंबकाला लोखंड चिकटत नाही. आणि म्हणाले याचा अर्थ तिसरा कोणीतरी असल्याशिवाय जर तुमचे पुरुष आणि प्रकृती एक होत नाहीत तर म्हणाले प्रकृती स्वतंत्र आहे आणि ती हे जग निर्माण करते. हे म्हणण्याला काय अर्थ आहे? त्याच्या पुढे जाऊन म्हणाले आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचं म्हणणं असं आहे की ही जी प्रकृती आहे ही प्रकृती त्या पुरुषाला मोक्ष देण्याकरता, म्हणजे दोन परस्पर विरोधी विधान आहेत, त्या पुरुषाला भोग देण्याकरता म्हणून प्रकृती जग निर्माण करते. हे पहिलं विधान आहे सांख्यांचं. आणि त्याच्याबरोबर दुसरं विधान असं आहे की त्या पुरुषाला मोक्ष देण्याकरता म्हणून ही जी प्रकृती आहे ही सातत्याने धडपडत असते, ही सातत्याने कार्यरत होते. आणि मग ती असं कार्य करत असताना एक एक क्षणी त्या पुरुषाला असं वाटतं की अरे, ह्या प्रकृतीचा उपभोग घेणं आता पुरे. आणि मग ती प्रकृती जी आहे ती त्या पुरुषापासून दूर निघून जाते आणि मग त्या पुरुषाच्या ठिकाणी केवल स्थिती म्हणजे त्याला कैवल्य प्राप्त होतं. त्याच्यावरती वेदांत्यांनी त्यांना म्हटलं की अहो, त्या प्रकृतीला त्या पुरुषाला जसा भोग देण्याच्या करता कोणतंही प्रयोजन तिच्या ठिकाणी असू शकत नाही, तसंच त्याला मोक्ष मिळावा हे प्रयोजन असायचं काय कारण आहे? जिच्या ठिकाणी भोग द्यावा हे एक प्रयोजन आहे, तिच्याच ठिकाणी मोक्ष द्यावा हे दुसरं प्रयोजन आहे. असे एका वेळी दोन प्रयोजन कशी असतील? की त्यांनी ह्या सगळ्या सृष्टीचा उपभोग घ्यावा हेही प्रयोजन तिचंच आहे आणि त्यांनी ह्या सृष्टीपासून मोक्ष मिळवावा हेही प्रयोजन तिचंच आहे. आणि म्हणाले हे जर मोक्ष मिळावा हे जर तिचं प्रयोजन आहे तर म्हणाले त्या पुरुषाच्या समोर प्रकट होत राहणारी प्रकृती कोणत्या प्रयोजनाने त्याच्यापासून दूर जाते याचं उत्तर द्या. ती कशी काय दूर जाते त्याच्यापासून? जी त्याच्यासमोर हे सगळं जगत प्रकट करून दाखवते ती त्याच्यापासून लांब कशी जाते? म्हणजे ती लांब कशी जाते याचंही उत्तर नाहीये, कारण ते तिला कोण सांगणार? कारण ती जर जड आहे ती निर्माण होत राहील. आता या ठिकाणी जर 4 बिया पडल्या खाली किंवा तुळशीच्या मंजिरी आहेत त्या पडल्या की त्यातनं शेकडो रोपं तयार होतील. आता ती शेकडो रोपं तयार झाल्यानंतर त्या रोपांना कळणार आहे का की इथे ही काही 100 रोपं लावली जाणार नाहीत किंवा 100-150 रोपं लावली जाणार नाहीत? मग आता याच्या पुढे जर मंजिऱ्या पडल्या तर त्या मंजिरीचं रोप उगवता कामा नये, कारण करायचंय काय इथे उगवून? कारण ते जर रोपं कोणी लावणारच नाहीये तर या ठिकाणी रोपं उगवून त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे आता याच्या पुढे ह्या बी पासून रोप होण्याची प्रक्रिया आहे ही आपण थांबवली पाहिजे. असं कोणत्या तरी बीला कळलंय का? असं कोणत्या तरी बीजाने असं ठरवलंय का? किंवा असं कोणत्या तरी बीजाला करता आलं आहे का? त्यामुळे हे जर असं घडत नाही तर ती त्या पुरुषाला मोक्ष मिळण्याच्या करता धडपडते ह्या म्हणण्याला अर्थ नाही. आणि ते म्हणतात की जो उदासीन पुरुष आहे तो या प्रकृतीचा भोग घ्यायला येईलच कशा करता? कारण तो मुळातच उदासीन आहे, तो मुळातच निष्क्रिय आहे, तो मुळातच निर्लेप आहे, त्याला त्या प्रकृतीशी काय घेणं देणं आहे? आणि म्हणून ते सांख्यांना म्हणतात तुम्ही ज्या प्रकाराने पुरुष आणि प्रकृती जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रकार मुळातच चुकीचा आहे. तुम्ही मुळातच जे धरलेलं गृहीत कृत्य आहे ते मुळातच चुकलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, जे इथे सूत्र आहेत त्या सूत्रांच्यावरूनच आपण पुढे आलो
त्यांनी असं म्हटलं की प्रवृत्तेश्च, प्रवृत्ती उत्पन्न होत नाही म्हणून सांख्यांची प्रकृती जगाचे कारण नाही. प्रवृत्ती उत्पन्न होत नाही म्हणजे जेव्हा साम्यावस्थेला सगळे गुण असतात, जेव्हा सत्वरजतम साम्यावस्थेला असतं, तेव्हा त्या प्रकृतीला केव्हा वाटतं की आपण ह्याच्यापासून जग निर्माण करावं, आणि कुणामुळे वाटतं? मग ती कायम साम्यावस्थेलाच राहील ना. तिला कुणीतरी प्रेरणा देणारा पाहिजे, आणि जो प्रेरणा देणारा आहे तो मात्र चेतनच पाहिजे. जड कोणी प्रेरणा देऊ शकत नाही. म्हणजे आपण आपल्या भांड्याला सांगू शकत नाही की जा आतमध्ये आणि तेवढं पिंपातलं पाणी घे आणि मला आणून दे. ते पाणी प्यायचं भांडं काही पिंपापर्यंत जाणार नाही, ते पाणी आणून देणार नाही. आपल्याला माणसालाच सांगावं लागेल की बाबा रे एवढं भांडभर पाणी मला आणून दे. जड काही करू शकत नाही, चेतनाला करावं लागतं. ते म्हणतात चेतत्रापी, म्हणजे दूध आणि पाणी यांच्याप्रमाणे प्रकृतीच्या ठिकाणी ही प्रवृत्ती सांगता येईल असे म्हणू नये, कारण तेथेही प्रवृत्तीचे कारण वेगळे आहे. त्यांनी सांगितलं की जसं पाणी वाहताना दिसतं, ती जशी त्यांनी काय म्हटलं की प्रेरणा कशी मिळते? पाण्याला कोण सांगतं की चढावावरून उताराकडे वाह म्हणून? कोणी सांगत नाही. पाणी आपोआप वाहतं. तसं ते म्हणाले प्रकृतीला प्रेरणा आपोआप मिळते. ते म्हणाले साम्यावस्थेमध्ये कशी आपोआप प्रेरणा मिळेल? हे चुकीचं आहे. पुन्हा अन्यत्रा भावाच न तृणादिवत, पुन्हा त्यांनी सांगितलं गायी वाचून नुसत्या गवतादिकांपासूनही दूध निर्माण होत नाही, तसेच प्रकृतीचेही मानले पाहिजे. गाय पाहिजे, गवत पाहिजे, पाणी पाहिजे. ती गाय, तिला बछडं झालेलं असलं पाहिजे आणि त्यावेळी ती गाय दूध देणार आहे. एवढं सगळं घडण्याकरता पुन्हा दूध हे गाय सोडून गवत आणि पाण्यापासून दूध घेता येत नाही. त्याला गायच पाहिजे. त्यातही ती गाभण गाय चालणार नाही, त्या गायीला वासरू झालेलं असलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की प्रकृतीला काही झालं तरी सुद्धा प्रेरणा द्यायला चेतनच पाहिजे. आता दुसरं त्यांनी सांगितलं की आता ही जड प्रकृती आहे. अभ्युपगमेप्यर्थाभावात, मला प्रकृतीची स्वभावतःच प्रवृत्ती होते असे मान्य केले तरी प्रकृतीला प्रवृत्त होण्यासाठी काही प्रयोजन नाही. आता त्यांनी काय सांगितलं की म्हणाले तुम्ही म्हणता की ही जी जड प्रकृती आहे तिच्या ठिकाणी जडच असल्यामुळे काय स्वार्थ आहे? तो कोण पुरुष आहे त्याच्याकरता आपण प्रकट व्हावं, हा तिला विचार करण्याचं काय कारण आहे? म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी हा सगळा विचार होण्याचं काही कारण संभवत नाही. बरं, त्या जड प्रकृतीला दुसऱ्यासाठी कष्ट करावे असं वाटणं शक्य आहे का? ती कशा करता करील? त्याला मोक्ष मिळावा म्हणून ती जड प्रकृती कशा करता धडपड करील? आणि म्हणून ते म्हणतात प्रकृतीच्या ठिकाणी काही करावं ही प्रवृत्ती निर्माण होणं शक्य नाही, कारण ते जड आहे. आपल्याला दिसतंय की ह्या टेबल लॅम्पला जर सुरू करायचं असेल तर त्याला ती शक्तीच जोडली पाहिजे की जिच्यामुळे या ठिकाणी तो लाईट, जिच्यामुळे या ठिकाणी ती इलेक्ट्रिसिटी, तो विद्युत प्रवाह येणार आहे, आणि तो विद्युत प्रवाहाशी तो बल्ब जोडला की मग मात्र आम्हाला मिळणारा प्रकाश मिळणार आहे. म्हणजे जडाला ह्यातलं काही, त्याला पुष्कळ वाटतं का असं की नाही नाही काय बरं आहे हो, एक तासभर मी सेवा करतो, ज्या माणसाला वाचायचंय त्याला वाचण्याकरता मी उजेड देतो, धन्य माझा तो तास की संबंध दिवसाभरामध्ये मी त्याच्याकरता काम करतो. त्याला काही पडलेलं नाही, त्याला काही कळत नाही, त्याला काही समजत नाही, त्याला असं काही वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रकृतीला सुद्धा असं काही वाटणार नाही. तसंच म्हणाले यांचा पुरुष निर्विकार आहे, निर्गुण आहे, उदासीन आहे, त्याला कशाला वाटणार आहे ह्या प्रकृतीचा उपभोग यावा? म्हणून म्हणाले तोही उपभोग घेणार नाही. आणि त्याकरता या सूत्रात त्यांनी खंडन केलं. आता ही पांगळा आंधळा हे सुद्धा म्हणाले आम्ही त्याचं खंडन केलं. इथे सांगताना पुरुषाश्म वदिती चेत तथापि, पांगळा माणूस आणि लोहचुंबकाचा दगड यांच्याप्रमाणे पुरुष प्रकृतीला प्रवृत्त करील असे म्हटले तरी सांख्य मतावरच दोष येतो. आणि असं म्हणून त्यांनी सांख्यांची जी मतं आहेत ती मतं खंडित केलेली आहेत. आणि ती मतं खंडित करत असताना त्यांनी असं म्हटलंय की कोणत्याही स्थितीत सांख्य मत स्वीकारावं असं वाटत नाही. त्यांच्या ठिकाणी ज्या अडचणी निर्माण होतात त्या इतक्या जास्त आहेत
सांख्य मतांना स्वीकारण्याच्या मागे. आणि उलट वेदांत मतांनी ज्या पद्धतीने ब्रह्म आणि ह्या जगताची निर्मिती, आता आपल्याला वाक्य माहिती आहे की ब्रह्म हे या जगाचं निमित्त आणि उपादान दोन्ही कारण आहे. तर हे एकदा जर स्वीकारलं तर या स्वीकारामध्ये अधिक तथ्य आहे. या स्वीकारामध्ये या जगाच्या उत्पत्तीचा जो उलगडा आहे तो अधिक नीटपणाने होतो. ते म्हणतात ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं तत्वज्ञान उभं करून आम्हाला सांगा, कोणतं चांगलं तत्वज्ञान ह्याच्यापेक्षा उभं राहतं ते आम्हाला समजवा. आता या पद्धतीने म्हणाले सांख्यांना आम्ही परास्त केलं, म्हणजे सांख्यांशी आता वादविवाद करण्यासारखं काही शिल्लक उरलं नाही. सांख्यांचा प्रत्येक मुद्दा आम्ही खोडून काढला. आता वैशेषिकांना खोडायला घेतलं. आता आपण बघितलं सांख्यांच्या बरोबर कोण खोडले गेले? योग. एतेन योग प्रयुक्त. याच्यामुळेच केवळ सांख्यांचं एकदा निराकरण केलं किंवा सांख्य मताचं खंडन केलं की ते खंडन झाल्याबरोबर त्याच्याबरोबर योगमताचं खंडन होतच आहे. कारण योगाने हे कशाला स्वीकारलं म्हणाले? हा पुरुष योगामध्ये पण आमच्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणचा जो पुरुष आहे तो वेगळा आहे असं म्हटलेलं आहे. मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे की योगशास्त्र आपल्याला असं दर्शवतं की प्रत्येकाच्या ठिकाणी असणारं हे चित्त आहे हे भिन्न भिन्न आहे. आणि ते सांख्य मानत नाहीत पण ते पुरुष विशेष मानतात. आपण त्या योगशास्त्राच्या संदर्भामध्ये आपण बोललो तेव्हा हा विषय बोललो. आता ते म्हणाले आता योगशास्त्राचं वेगळं खंडन करायचं कारण नाही, दोन दर्शनांचं खंडन झालं. आता हे जे तिसरं दर्शन आहे जे वैशेषिक दर्शन आहे, उभयथापि न कर्मात तस्तद्भाव, दोन्ही प्रकारांनी कर्म संभवत नाही म्हणून उत्पत्ती आणि प्रलय यांचाही अभाव होईल. आता इथे त्यांनी काय म्हटलंय वैशेषिकांनी की परमाणूंचा संयोग होतो आणि परमाणूंच्या संयोगामधूनच काय होतो म्हणाले? जग निर्माण होतं किंवा उत्पत्ती होते. आणि त्यांचा वियोग झाला की ह्या जगाचा प्रलय होतो. हे वैशेषिकांचं मत आहे. आता वैशेषिकांचं खंडन करायचंय. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीला आणि सृष्टीच्या प्रलयाला कोण कारण आहे? वैशेषिकांच्या मते परमाणू हेच कारण आहे. वैशेषिक म्हणतात त्या परमाणूमुळेच सृष्टी निर्माण होते आणि त्या परमाणूमुळेच सृष्टीचा प्रलय होतो. आता पुन्हा तीच अडचण आहे. आता आपल्याला हे सोपं आहे, आपण भराभरा पुढे जातो. आता अडचण काय आहे आपल्या समोर? अडचण एक आहे म्हणाले की परमाणू ह्यांचा जडच आहे सांख्यांच्या प्रमाणे. त्या परमाणूच्या ठिकाणी सुद्धा काही चेतनत्व नाही. मग त्याला स्वतःला प्रेरणा आहे का? त्याला स्वतःला प्रेरणा नाही, कारण ते स्वतः जड आहे म्हणून. आता दोन परमाणू एकत्र येण्याकरता म्हणजे संयोगाकरता किंवा दोन परमाणू विलग होण्याकरता, दोन परमाणू एकत्र कशा करता आले पाहिजेत? निर्माण होण्याकरता. आणि दोन परमाणू विलग कशा करता झाले पाहिजेत? प्रलय होण्याकरता म्हणजे नाश होण्याकरता. आता ते म्हणतात की दोन परमाणू एकत्र येणं किंवा दोन परमाणू दूर जाणं ही क्रिया कुणामुळे होणार? हे जर जड आहे तर त्याच्या ठिकाणी क्रिया कोण घडवणार? या दोन परमाणूंना एकत्र कोण आणणार आणि या दोन परमाणूंना दूर कोण करणार? आणि त्यामुळे म्हणाले जड परमाणूंच्या ठिकाणी काही कर्म संभवतं का? काही क्रिया संभवते का? काही करणं संभवतं का? जर कर्मच संभवत नाही जडाच्या ठिकाणी तर हा व्यवहार होईल कसा? कर्माचा जर अभाव असेल तर जगाचा उद्भव कसा होईल? जग निर्माण कसं होईल? त्यामुळे हा परमाणूंचा संयोग वियोग याच्यावरती जग नाही निर्माण होऊ शकत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की समवाय अभ्युपगमाच्च साम्यादनवस्थिते. हे वैशेषिकांच्या मतात समवाय मानित असल्यामुळे अणुवाद संभवनीय नाही, कारण सारखेपणामुळे अनवस्था दोष येतो. आता हे काय आहे? समवाय हा पदार्थाचा अर्थ काय आहे? आपण बघितलं होतं त्यांनी मानलेले जे सप्त पदार्थ आहेत त्याच्यामध्ये समवाय अभाव हा विषय आहे. त्यानंतर द्रव्य आहे, गुण आहे, कर्म आहे, सामान्य आहे, विशेष आहे, समवाय आहे आणि अभाव आहे. असे 7 पदार्थ आहेत त्यांचे. आता त्या 7 पदार्थांमधला
नैयायिकांना आणि वैशेषिकांना आता खंडन एकत्र होणार आहे. आता काय झालंय, आता आपली पार्श्वभूमी एकदम तयार आहे. आपण आता यांच्या खंडन करण्याकरता बुलंद झालेले आहोत. कारण सांख्यांनी इतक्या प्रकाराने उलटापालटी मारामारी केलेली आहे की त्याच्यामधून भूमिका आता पक्की झाली आहे. आता त्यांनी म्हटलं बोला तुमचं काय आहे, हे परमाणु प्रकरण आम्ही निकालात काढलं, कारण काही याच्यातून जग निर्माण होऊ शकत नाही. मग आता समवाय हा तुमचा पदार्थ आहे. समवाय ह्या पदार्थाचा अर्थ काय म्हणाले, तो जो आहे तो संबंधाच्या संदर्भामध्ये तो वापरलेला आहे की संयोगाच्या ठिकाणी त्याचा उपयोग केला. जसा त्याच्या एका विना दुसऱ्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. आता कसं होत नाही, आता समजा माझ्याकडे कमळाच्या पाकळ्या आहेत. कमळाच्या मधला जे बीज आहे त्या बीजाचं त्याच्या मध्यामध्ये असणारं त्याचा जो भाग आहे तो वेगळा ठेवला आहे. त्याचा देठ आहे आणि त्या कमळाची पानं आहेत. आता हे यांच्या मते काय माहितीये का, हा प्रत्येक द्रव्य वेगळा आहे, प्रत्येक परमाणू वेगळा आहे. म्हणजे कमळाचं पान व्हायचं असेल तरी कमळाच्या पानातला प्रत्येक परमाणू बारीक 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 जो अणू आहे तो एकापासून एक वेगळा आहे. मग ते पान कसं तयार झालं, तर वैशेषिक म्हणतात त्या सगळ्यांना त्या परमाणूंना जोडलं. ते कोणी जोडलं, या समवाय संबंधांनी जोडलं. समवाय संबंध कशा करता आहे, संयोगा करता आहे. संयोग म्हणजे जोडणे. जगातले कोणताही पदार्थ बनताना त्याला जर जोडायचं असेल, आता हे लोखंड आहे, याचा पत्रा झाला कसा, वैशेषिकांच्या मते त्याचा प्रत्येक अणू आहे तो अणू समवाय संबंधांनी जोडला. आता ठीक आहे म्हणाले, समवाय संबंधांनी जोडला. आता अवयव वेगवेगळे आहेत आणि त्यांना जोडणारा कुणीतरी पाहिजे. त्यांनी उदाहरण घेतलंय. ते उदाहरण घेताना त्यांनी असं म्हटलंय की देठ आहे, त्याचे केसर आहेत, त्याच्या पाकळ्या आहेत, त्याचा मधला तो जो कमळाचा जो मधला गाभा म्हणा किंवा त्याचं मधलं ज्याला धरून पाकळ्या बाहेर आलेल्या आहेत, असं जे त्याचं मधल्या भागामध्ये असणारं ज्या ठिकाणी बीज आहेत म्हणजे बिया आहेत आणि त्या ठिकाणी जिथे मध आहे असा जो मधला भाग आहे तो भाग, त्याचा दांडा, त्याची पानं, हे सगळं आमच्या जवळ आहे. पण हे सगळं हे अवयव वेगळे वेगळे आहेत. हे वेगळे वेगळे आहेत म्हणून कमळ आहे का, म्हणाले ह्या पाकळ्या आहेत, इथे देठ आहे, इथे केसर आहे, इथे दांडा आहे, इथे पानं आहेत. त्यांच्या मते हे सगळं वेगळं वेगळं निर्माण होतं. आणि हे सगळं जे वेगळं वेगळं निर्माण होतं ते जोडतो कोण, तो समवाय संबंध जोडतो. म्हणजे समवायानी काय होतं, ते कमळ तयार होतं. नाही तर कमळ मुळात एक नाहीये त्यांच्या दृष्टीने. कमळ मुळात वेगळं वेगळं आहे त्याच्या प्रत्येक अवयवांच्या सहित. आणि त्यामुळे त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय, त्यांच्या शास्त्रातच दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं एक घर आहे, त्या घराच्या भिंती आहेत, त्या घराचं छप्पर आहे, त्या घराच्या विटा आहेत, त्या घराच्या फरशा आहेत, त्या घराच्या पायऱ्या आहेत, सगळं आहे. त्या घराचा जिना आहे, सगळं आम्हाला उपलब्ध आहे. पण काय, हे सगळं जरी झालं तरी ह्याचं घर कसं होईल, कारण त्यांच्या मते हे सगळं वेगळं वेगळं, हे त्याचे अवयव आहेत, हे सगळे वेगळे अवयव आहेत, ते एकत्र जोडा. ते एकत्र कोण जोडतो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समवाय संबंध जोडतो. म्हणजे समवाय हा संबंध आहे की हा जो डब्बा आहे आणि ह्या डब्याचं हे झाकण आहे आणि ह्या डब्याचा हा खालचा भाग आहे, तर या दोघांना आता घट्ट जोडून टाकायचं. आता हा डबा उघडता आला नाही पाहिजे, आता हे पक्क होऊन जाणार. असं जर व्हायचं असेल तर हे कोण पक्क करणार, हे पक्क करणारा समवाय संबंध आहे. आणि म्हणून ते म्हणतात आता घराला भिंती आहेत, सगळं सगळं तयार आहे. आपण जसं बिल्डरना कॉन्ट्रॅक्ट दिलं की ते एका ठिकाणाहून टाईल्स आणतात, एकीकडनं सिमेंट आणतात, एकीकडनं खडे वाळू माती, काय जे लागणार आहे त्याच्याकरता ते सगळं आणतात. त्याच्याकरता जरूर असलेली थापी बीपी सगळ्या वस्तू आणायला लागतात. आणि मग त्या घराच्या करता ते उभं करण्याकरता हे सगळं एकत्र करून त्या घराला रूप देणारा कोण आहे, त्याला घर म्हणणारा कोण आहे किंवा घर करणारा कोण आहे, तर त्यांचं म्हणणं असं समवाय संबंध आहे. झाड आहे, त्याला पानं आहे, फुलं आहे, खोड आहे, फळ आहे, सगळं आहे. पण त्यांच्या मते हे सगळं मुळातच वेगळं आहे, ते सगळं एकत्र जोडलंय. माणसाचं शरीर आहे, आमचे सगळे अवयव आहेत, त्यांच्या मते हे सगळे वेगळे आहेत, ते सगळे समवाय संबंधांनी
जोडलेले आहे. हे कसे जोडले जातात समवाय संबंधाने? तर दोन परमाणू एकत्र जोडले गेले की त्याला द्व्यणुक असं म्हणतात, की दोन अणू एकत्र आले, मग त्र्यणुक, द्व्यणुक असं दोन अणू एकत्र आले, तीन अणू एकत्र आले, अशा प्रकारे समवाय संबंध निर्माण होतो आणि पदार्थ तयार होतो म्हणतात. तर समवाय काय आहे? ती वस्तू आहे का? नाही म्हणाले. या वस्तूपेक्षा तो वेगळा आहे. हा समवाय संबंध जो आहे तो वेगळा आहे. आता पुढचा प्रश्न आहे. आता ते परमाणूंना नित्य मानतात, परमाणूंचा कधी नाश होत नाही. आता जर त्यांचा कधीच नाश होत नाही तर दोघांनी एकत्र यावं हा विचार त्या परमाणूंच्या ठिकाणी असला पाहिजे. ते म्हणतात की जर त्या परमाणूंच्या ठिकाणी ही जर प्रवृत्तीच होत नाही की त्या दोघांनी एकत्र यावं, तर ते द्व्यणुक निर्माण होतील कसे? आणि द्व्यणुक जर निर्माण नाही झाले तर जग निर्माण होईल कसं? तर म्हणाले वैशेषिक मतामध्ये हा त्याला परमाणूला ते सूक्ष्म आणि नित्य म्हणतात. तरी सुद्धा म्हणाले युक्त कशाकरता मानतात? तर रस, गंध, रूप याच्याकरता मानतात. आता आपल्याला एक लक्षात आलं का त्यांचं म्हणणं काय? की हा जो परमाणू आहे, आता साखरेतला परमाणू आहे, हा परमाणू वेगळा मानायचा. कशाकरता? कारण याला रस आहे, याला गोडी आहे. म्हणजे पृथ्वीचे मातीचे कण आहेत ते परमाणू वेगळे मानायचे. कारण का? तर त्याला गंध आहे. नंतर आकाशाचं, वायूचं, या सगळ्या पंचमहाभूतांच्या ठिकाणी परमाणू वेगळे 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 मानले. आता हे जर वेगळे मानले तर आता एक लक्षात घ्या, युक्तिवाद मोठा छान आहे. जग कसं निर्माण होतं असं म्हटलेलं आहे ते सगळ्यांना मान्य आहे की आकाश आहे, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल आणि जलातून पृथ्वी. आता आकाश म्हणजे एकच परमाणू झाला, कारण त्याच्याशी पुन्हा जोडलंच जायला नको, कारण तो पहिलाच निर्माण झालेला आहे. तो जो पहिला निर्माण झालाय त्याच्यातून निर्माण झालेला जर वायू आहे तर तिथे दोन परमाणू आहेत, एक वायूचा, एक आकाशाशी. आकाश जोडलं आणि त्याच्यामधनं या उरलेल्या महाभूतांच्या मधून एक अर्धा अर्धा भाग, म्हणजे आपल्याला पंचीकरणाची प्रक्रिया माहिती आहे की नाही, की आकाशामध्ये काय असतं. आपण जेव्हा हे आकाश बघतो तेव्हा ह्या आकाशामध्ये काय आहे, याला जर आकाश म्हटलं तर ह्या आकाशाचा गुणधर्म अर्धा असतो आणि त्याच्यामध्ये जो बाकीच्यांचा गुणधर्म आहे म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे कसे असतात? त्या अर्ध्यामध्ये असतात. म्हणजे उरलेला अर्धा भाग जो आहे तो किती भागात विभागलेला आहे? तो 4 भागात विभागला. म्हणजे त्या अर्ध्याचे काय होतात? 4 भाग होतात. म्हणजे हा 1/2 अधिक याचा प्रत्येकाचा समान 1 भाग. आणि मग काय होतं म्हणाले की त्या आकाशामध्ये त्या पृथ्वीचा 1 अणू आहे, त्या जलाचा 1 अणू आहे, त्या अग्नीचा 1 अणू आहे, त्या वायूचा 1 अणू आहे. मग तुम्ही तर द्व्यणुक म्हणता आणि इथे तर 4-4, 5-5 अणू झाले. मग ह्या सगळ्या अणूंनी मिळून पृथ्वी कशी निर्माण करायची, जग कसं निर्माण करायचं, वस्तू कशी निर्माण करायची? आणि म्हणून म्हणतात की पृथ्वीच्या ठिकाणी मानलं, जलाच्या ठिकाणी मानलं, तर ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी अणूंचं परिमाण घेत गेलो तर ते बदलत जातं. म्हणाले त्यामुळे हे जे एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत, पृथ्वीच्या ठिकाणी 5 मानले, जलाच्या ठिकाणी 4, अग्नीच्या ठिकाणी 3, वायूच्या ठिकाणी 2, आकाशाच्या ठिकाणी 1 असं माना. त्याचं पंचीकरण मानलं तर मी आता आपल्याला म्हटलं तसं की अर्ध्यामध्ये आकाश आणि उरलेल्या अर्ध्यामध्ये 4. आता यातलं काय मानायचंय बघा म्हणाले. यातलं काही मानलं, नुसतं आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी असं मानलं तरी सुद्धा म्हणाले उलट्या क्रमाने सूक्ष्म सूक्ष्म होत आकाशाकडे 1च जातं, वायूकडे 2, अग्नीकडे 3, जलाकडे 4 आणि पृथ्वीकडे 5. कारण पृथ्वीमध्ये हे सगळे मिसळलेले आहेत. जलामध्ये वरचे 3 मिसळलेत आणि जल आहे म्हणजे 4 आहेत. अग्नीमध्ये आकाश, वायू आणि अग्नी आहे. वायूमध्ये आकाश आणि वायू आहे आणि आकाशात फक्त एकटा आकाश आहे. आणि पृथ्वीमध्ये
आकाश आहे, वायू आहे, अग्नी आहे, जल आहे आणि पृथ्वी आहे, असे 5 आहेत. म्हणजे म्हणाले हे सगळे कण जर असे एकत्र यायला लागले तर आता तुमच्या परमाणूंना आम्ही स्थूल म्हणायचं का सूक्ष्म म्हणायचं? तुम्ही जर परमाणू सूक्ष्म आहे असं म्हणता तर पृथ्वी स्थूल आहे आणि पृथ्वीचा सुद्धा परमाणू आहे म्हणता तुम्ही. तर त्यांची युक्ती लक्षात आली का आपल्या आणि त्यांची मर्यादा लक्षात आली का? की त्यांचं म्हणणं असं आहे आपल्याला की एकदा परमाणू म्हणजे आपण सुद्धा आता ज्याला अणू म्हणतो तो किती सूक्ष्म आहे. एकदा त्याला सूक्ष्म म्हटल्यावर पुन्हा तुम्ही पृथ्वीचा परमाणू कुठून काढला? पुन्हा पृथ्वीचा म्हणजे या मातीचा जर वेगळा परमाणू काढला, त्याचा अगदी लहानात लहान घटक काढला तरी तो मूळ परमाणूपेक्षा मोठाच आहे. त्याच्यामध्ये अनेक परमाणू एकत्र झालेले आहेत. म्हणजे म्हणाले ह्या तुमच्या परमाणूला मापच नाही आणि ह्या परमाणूमध्ये कुणाला मूळ म्हणायचं ते कळतच नाही. आणि म्हणून म्हणाले हे जे वैशेषिकांचं मत आहे ते मत सांख्यांच्या मतापेक्षा सुद्धा अधिक निरुपयोगी आहे. ते म्हणाले सांख्य पुष्कळ बरे, कारण त्यांची जी मांडणी आहे ती मांडणी तरी निर्दोष आहे. पण म्हणाले वैशेषिकांची मांडणी निर्दोष नाहीये. वैशेषिकांचा हा जो परमाणू आहे या परमाणूला तर पुष्कळ कुबड्या लावाव्या लागतील, कारण त्या परमाणूंनी जग निर्माण करायचं म्हणजे त्याला प्रयोजन कुठून आणायचं, त्याला चेतन कुठून आणायचं, त्याला नियम कुठून आणायचा, त्याच्याकडून जग निर्माण करून घ्यायचं कसं? म्हणजे जग निर्माण करून घेण्याकरता तिथे काहीच नाही. एका नुसत्या परमाणूशिवाय याचा अर्थ जगाच्या उत्पत्तीच्या विषयी वैशेषिकांनी तितकासा योग्य असा विचार केलेला नाहीये. त्यांनी कशाचा विचार केलेला आहे? प्रत्यक्षाचा विचार केलाय, प्रत्यक्ष वस्तूचा विचार केलाय. आपण त्या दिवशी पाहिलं तसं की आम्हाला येणारा अनुभव आहे की हे सफरचंद आहे, ते गोड आहे, ते कसं आहे, त्याचा लहानात लहान कण किती आहे, बस. मग ह्या सफरचंदाचा मूळ अणू हा जगाच्या निर्मितीच्या मूळ अणूपाशी जातो का वगैरे असली काही भानगड नाही. हा सफरचंदाचा मूळ अणू आहे, बस, संपला विषय. हा केळ्याचा सगळ्यात लहान परमाणू आहे, संपला विषय. हा गव्हाचा सगळ्यात लहान परमाणू आहे, संपला विषय. का? कारण त्यांना जगाचं किंवा वास्तवाचं किंवा लौकिकाचं आत्ता हे जे आम्ही जगतो आहोत याची संगती लावायची की काय अनुभव आहे आम्हाला इथला. आणि गंमत कशी आहे बघा, संगती लावायला जातात लौकिकाची, लौकिक पदार्थांची. आणि त्याच्या जसं आपलं फिजिक्स आहे, जसं आपलं केमिस्ट्री आहे, आजच्या विज्ञानामध्ये आहेत की नाही, भौतिकशास्त्र आहे, भौतिकशास्त्रात काय नियम आहेत, लौकिकातले नियम आहेत. केमिस्ट्री आहे, काय नियम आहेत, सगळी रसायनं घेऊन त्या रसायनाचे गुणधर्म काढलेले आहेत. वास्तविक ह्या वैशेषिकांना हेच करायचं आहे. पण वैशेषिकांनी व्याख्या कशाची केली आहे? वैशेषिक म्हणतात अभ्युदय निश्रेयस ह्या 2 गोष्टी मिळून काय होतो? धर्म. त्यांनी धर्माची व्याख्या करताना इहलोकामध्ये अभ्युदय आणि परलोकातलं निश्रेयस म्हणजे परलोकातली उत्तम गती कुणामुळे प्राप्त व्हावी म्हणतात? तर ह्या परमाणूंना जाणल्याने प्राप्त व्हावी. आता वेदांती म्हणतात हे सगळं तुमचं हास्यास्पद आहे, हे असं होऊ शकत नाही. हा परमाणू काय, हा परमाणू कशाचा अर्थ लावील, हा परमाणू कुठपर्यंत घेऊन जाईल, ह्या परमाणूची मर्यादा काय, या परमाणूला चेतन कुठून जोडलं जाईल, हा परमाणू जग कसं निर्माण करेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सांख्यांच्या मतापेक्षा सुद्धा निरुपयोगी आहे. कारण म्हणाले एकदा प्रकृतीची स्वतंत्रता सांख्यांनी मांडून ज्या प्रकारे त्यांनी गडबड केली आहे म्हणा, किंवा सांख्यांनी ज्या प्रकारे थोडासा गोंधळ घातलाय म्हणा, पुरुषाला वेगळा करून आणि प्रकृतीला वेगळा करून, तेवढं सोडलं तर पुढे कुठे गोंधळच नाहीये. तेवढं सोडलं तर सांख्यांचं तत्वज्ञान उत्तमच आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले वैशेषिकांच्या तत्वज्ञानावरती आपण काही बोलूच शकत नाही. त्याचं कारण असं की त्याला काही फारसा आधारच नाहीये आणि त्याला काही फारशी प्रक्रिया नाही. ते सगळं जसं आपण म्हणतो ना की अर्ध अर्ध आहे. आणि त्यामुळे ह्या वैशेषिक मत जे आहे त्या वैशेषिकांचा समवाय हा नैयायिकांनी स्वीकारलाय. जोडी आपल्याला माहिती आहे, सांख्य आणि योग, वैशेषिक आणि नैयायिक. तर ह्या वैशेषिकांचाच समवाय
हा नैयायिकांनी स्वीकारलेला असल्यामुळे त्यांनी सांगितलं की अहो या समवाय संबंधांनी काही सुटू शकत नाही, काही उत्तर मिळू शकत नाही जगाच्या निर्मितीचं. त्यामुळे यांच्याबरोबर नैयायिकांचं स्वखंडन करता येतं, त्यांचंही खंडन होऊन जातं, कारण त्यांचं वेगळं खंडन करायचं कारणच नाही, कारण समवाय संबंध दोघांनी सारखाच मान्य केला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो सांख्यांचा, मी तो अजून आपण त्या विषयाकडे आलो नाही, आपण त्या नंतर बघू, की त्यांचा सत्कार्यवाद आहे. आणि त्यामुळे सांख्यांचा हा सत्कार्यवाद आणि वेदांताचं जे मत आहे त्या मतांच्या मध्ये काहीतरी साम्य आहे, पण ह्या वैशेषिकांच्या मताला काही अर्थ नाही. आणि त्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करता त्यांनी ज्याला द्रव्य म्हटलं त्या द्रव्याचे अनेक भाग केले. इतके एकातून एक एकातून एक एकातून एक, म्हणजे वैशेषिक निघाले कशा करता? या जगाचा जो अनुभव आहे तो अगदी साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने समजून घेण्याकरता. आणि त्यांनी त्या साध्या सोप्या सुटसुटीताला इतकं कॉम्प्लिकेटेड केलं, इतकं गुंतागुंतीचं केलं की तो गुंता त्यांनाच सोडवता येत नाही, त्या गुंत्यातून तेच बाहेर पडू शकत नाहीत. आणि शेवटचं ध्येय काय सांगितलं की अभ्युदय निश्रेयस सिद्धी, मोक्षाची प्राप्ती म्हणून सांगितलं की ह्या दोघांची प्राप्ती झाली पाहिजे, म्हणजे मोक्ष यातून मिळेल किंवा मिळावा या धारणेने हा विषय मांडलाय असं त्यांनी त्यांच्याकडून म्हटलंय. पण ते म्हणतात ह्या प्रकरणाला काही फारसा अर्थ नाही. आणि ह्याच्या पुढे आता जो विषय किंवा ज्याचं खंडन करायचं आहे ते म्हणजे बौद्ध आहेत. बौद्ध आणि जैनांचं खंडन आहे, कारण आता खंडन दुसरं करण्याचं ही उत्तरमीमांसा आहे, हे ब्रह्मसूत्र आहे. जे वैशेषिक आणि नैयायिक यांचं खंडन झाल्यानंतर बौद्ध आणि जैनांचं जे अवैदिक आहेत त्यांचं खंडन केलेलं आहे. आणि पूर्वमीमांसेचं खंडन, कारण कर्माला नाकारलेलंच नाहीये वेदांत्यांनी, त्यामुळे कर्म स्वीकारलेलं आहे, कर्म मान्य आहे, पण ते कर्म कसं करावं ते त्यांच्या पुढे साधनापादामध्ये आहे की ज्याच्यामध्ये साधनेच्या विषयी चर्चा केली आहे. तिथे मग पूर्वमीमांसकांच्या कर्माची मर्यादा काय आणि वेदांता करता किंवा ईश्वराच्या प्राप्तीकरता कर्म कसं असावं. आता तूर्त तरी ते बौद्ध मत आणि जैन मताला उडवून लावायला त्यांना फार सूत्र लागत नाही. एकदा बौद्ध मताकरता आपल्याला उद्याला बघायचं बौद्ध मत, तर त्यावेळी ज्या प्रकाराने बौद्धांना त्याला परास्त केलंय, त्यांचं निराकरण केलंय, त्याच्याबरोबर जैन मताचं निराकरण केलेलं आहे. त्याचं कारण का किंवा त्या सगळ्या प्रक्रिया काय ते सगळं आपण उद्या बघू. पण आज एकच आहे की बौद्धांनी सगळं अनित्य मानलंय, सगळं क्षणभंगूर मानलंय, हे जग दुःखमय आहे, त्यामुळे या जगामध्ये आल्यानंतर या दुःखाचा त्याग करायचा असेल तर जितक्या लवकरात लवकर जगाचा त्याग करता येईल तितकं बरं, असं पण मानलंय. त्यामुळे आता त्यांची जी काही धारणा आहे, भावना आहे, त्या धारणेला आता कशी उत्तरं दिली आहेत ते आपण उद्या बघूया. आजचा विषय इथे थांबू.